नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा किंवा वेगवान आढावा संवाद सुपरफास्ट। मनमाड मालेगाव महामार्गावर काल भीषण अपघात घडलाय। प्रयागराज येथून विवाह सोहळा आटपून परतणाऱ्या नांदेड येथील कुटुंबियावर चोंडी घाटात काळाने घाला घातलाय। कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात होऊन चौघांचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य 4 जण गंभीर जखमी झालेत। लग्न सोहळा आटपून नांदेडला जाण्यासाठी इर्टिका कारने परतत होते। चोंडी घाटात ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रकशी त्यांची समोरासमोर धडक झाली। अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झालाय। आपल्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर दिव्यांगांना पोलिसांनी थेट लाठीमार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे। अपंग कल्याण आयुक्तालयाबाहेर धरणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला। यामुळे परिसरातील वातावरण काल तणावपूर्ण झालं होतं। दरम्यान आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या मूकबधीर मुलांच्या मागण्या ऐकून न घेता त्यांच्यावर अमानुषपणे लाठीमार करणाऱ्या सरकारला या मुलांचा शाप लागेल अशा तीव्र शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे। व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून तुझे खासगी फोटो माझ्याकडे आहेत, ब्लॉक करू नको, तू जर ब्लॉक केले तर तुझा फोटो मुंबईच्या ग्रुपमध्ये दिसेल अशी धमकी देऊन एका व्यक्तीने अभियंता तरुणीकडे नग्न व्हिडिओची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुणी हिंजवडीमधील एका कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत आहे। अज्ञात व्यक्तीने तरुणीला मॉर्फ केलेला अश्लील फोटो पाठवला। हा फक्त तुझा आणि माझा करार आहे, माझ्याकडे तुझ्या मित्रांची लिस्ट आहे, मी त्यांना वैयक्तिक मेसेज करून फोटो पाठवणार आहे, तुला हे नको असेल तर 1 मिनिटांचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ मला पाठव असा मेसेज आला। हे मेसेज परदेशातील क्रमांकावरून येत असल्याने सायबर सेल आणि हिंजवडी व निगडी पोलीस याचा संयुक्तपणे तपास करीत आहेत। 12वी मध्ये शिकत असलेल्या सौरभ तात्यासाहेब मंडलिक वय 18 वर्षे या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। रविवारी रात्री 9च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे। त्याची 12वीची परीक्षा सुरू होती। परीक्षेच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे। अकोले शहरातील सारडा पेट्रोल पंपाच्या मागे डॉक्टर मंडलिक हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर सौरभ याने स्लॅबच्या हुकाला स्वतःच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मॉडर्न हायस्कूल अकोले येथील विज्ञान शाखेत तो इयत्ता 12वी मध्ये शिकत होता। कोंडव्यात ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम करणाऱ्या कंपनीकडे 50 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात आमदार योगेश टिळेकर यांच्यासह कार्यकर्ता गणेश कामटे याला कोंडवा पोलिसांनी अटक केली आहे। 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याची कोर्टाने जामीनवर सुटका केली आहे। या गुन्ह्यात आमदार योगेश टिळेकर यांच्यासह त्यांच्या भावावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। DSK कंपनीत केलेली गुंतवणूक परत मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांनी 2 प्रतीत अर्ज करावेत असं आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक RB शेडे यांनी केलंय। गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी DSKची 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून त्यासाठी मावळ प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कोल्हापुरातील 233हून अधिक गुंतवणूकदारांनी DSK कंपनीत गुंतवणूक केलेली अंदाजे 20 कोटी रुपये रक्कम परत मिळावी यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले आहेत। गुंतवणूकदारांकडून भरून घेतलेले अर्ज आर्थिक गुन्हे शाखा स्वीकारणार असून त्यानंतर सर्व अर्ज प्रांताधिकाऱ्यांकडे जमा केले जाणार आहेत। औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 30 वर्षापासून अध्यक्ष असलेले काँग्रेस नेते सुरेश दयाराम पाटील यांनी सोमवारी दुपारी 20 प्राशन करून आत्महत्या केली आहे। मृत्यूपूर्वी सुरेश पाटील यांनी एका चिठ्ठीत तणावाखाली असल्याचं लिहून ठेवलंय। पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी त्यांचं मूळ गाव असलेल्या कन्नड तालुक्यातील नागद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। पाटील हे औरंगाबाद जिल्हा बँकेत कर्मचारी म्हणून रुजू झाले होते। कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून कालांतराने त्यांना बँकेच्या संचालक मंडळावर घेतलं गेलं होतं। आजपर्यंत पाटील हे तब्बल 30 वर्ष बँकेचे अध्यक्षपदी राहिलेत। त्यांनी 2 वेळा लोकसभा निवडणूक देखील लढवली होती। वारंवार मागणी करूनही दिव्यांगांच्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने संतप्त झालेले आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी औरंगाबाद येथे आंदोलन केले। महापालिकेसमोर आंदोलन करत आयुक्तांची प्रतिकात्मक खुर्ची जाळली आहे। या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। सोमवारी महापालिकेसमोर प्रहार संघटनेतर्फे गाजर वाटप आंदोलन करण्यात आलं। दुपारी 1:30 वाजता आमदार बच्चू कडू आंदोलनामध्ये सहभागी झाले। त्यानंतर आक्रमक होऊन आमदार बच्चू कडू यांनी खुर्ची जाळली। त्यानंतर महापौर नंदकुमार घोडले यांच्या दालनात बैठक झाली आणि त्यानंतर तातडीने दिव्यांगांना धनादेशाचे वाटप देखील करण्यात आले। नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।